भारतीय जनता पार्टीचा डीएनए असलेला ओबीसी समाज, या ओबीसीमुळे भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकात प्रचंड यश मिळाले. अशा ओबीसी आणि मायक्रो ओबीसी वर्गाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का, असा सवाल कामगार नेते सतीश शिंदे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त असून त्या 6 जागांपैकी किमान 5 जागा ह्या मायक्रो ओबीसी वर्गाला म्हणजेच 12 बलुतेदार घटकातील समाजाला द्याव्यात, अशी मागणी सुद्धा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचसोबत ज्याप्रमाणे शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आहे, तसाच आमच्या ओबीसी समाजातील कामगारांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत असायला पाहिजे, अशी मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली आहे. MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा. काय तुमची, कारण की नुसतंच ओबीसीचा वापर केला जातो. हा, बरोबर, बिलकुल. नमस्कार. नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड असं यश मिळालं. अभूतपूर्व यश फक्त आणि फक्त मायक्रो ओबीसी मुळे मिळाले. भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की आमचा डीएनएच ओबीसी आहे. मी मायक्रो ओबीसी घटकातला एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझी स्पष्ट अशी मागणी आहे की भारतीय जनता पार्टीचं म्हणणं जर असं आहे की आमचा डीएनएच ओबीसी आहे, मग या इतक्या मोठ्या प्रचंड यशामध्ये ज्यांचा वाटा आहे त्यांना आतापर्यंत आपण उपस्थित ठेवलेला आहे, यापुढे आम्हाला उपस्थित ठेवणार आहात का? विधान परिषदेचे 6 जागा रिक्त आहेत आणि या 6 जागांमध्ये आमच्या 12 बलुतेदार घटकातील मायक्रो ओबीसी घटकातील 5 कार्यकर्त्यांना विधान परिषदेमध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आतापर्यंत फक्त मतदान केलंय. आमचा वापर फक्त मतदानासाठी करायचा का? ओबीसी म्हणताना एका मोठ्या वर्गाला मंत्रिपद दिलं होतं, आमदार दिले होते. आमची सामाजिक उतरणीमध्ये आम्ही फक्त सेवाच करायची का? आमच्यामध्ये कलाकार आहेत. मग आमचा वापर फक्त मतासाठी न करता आम्हाला आमचा वाटा देण्याची गरज आहे. या निमित्तानं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की आमच्या 12,000 घटकाचे महामंडळ सुद्धा तत्कालीन यापूर्वीच्या सरकारने जाहीर केले, त्याच्यामध्ये अजून काही झालेलं नाही. मग या 12,000 मायक्रो ओबीसीचा वापर फक्त मतदारासाठी करून घेणार आहात का? आम्हाला न्याय कधी मिळणार? या विधान परिषदेमध्ये आमच्या 5 कार्यकर्त्यांना, 5 मायक्रो ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना आपण विधान परिषदेमध्ये आमदारकी देऊन खऱ्या अर्थानं ओबीसी तुमचा डीएनए आहे हे सिद्ध करावं. धन्यवाद.